श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारा आयोजित कृषिरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 126व्या जयंती निमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय केळी प्रदर्शन व परिसंवाद कार्यक्रम बुधवार 25 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कृषी महाविद्यालय आणि जैन इरिगेशन सिस्टीमच्या वतीनं 25 डिसेंबरला राज्यस्तरीय केळी परिषद आहे. या परिषदेच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो. या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष माननीय भैयासाहेब देशमुख संबोधित करतील. तसेच राज्यस्तरीय केळी परिषदेचे आयोजन समितीचे अध्यक्ष आणि संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय दिलीपबाबू इंगोले, संस्थेचे कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि जे ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राध्यापक राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरशी त्यांचं फार जवळचं नातं आहे, असं माननीय सुभाषजी बनसोडजी, त्याच्यानंतर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर समीर लांडे आणि या संदर्भात टेक्निकल माहिती आणि जैन इरिगेशनच्याही संदर्भातली टेक्निकल माहिती ज्यांना हे असे अभ्यासपूर्ण कृषी अभ्यासक माननीय सुधीरजी भोंगळे हे मार्गदर्शन करतील. मी सरांना विनंती करतो. पत्रकार बंधू भगिनी स्वागत करून आजच्या पत्रकार परिषदेत आमच्या आमंत्रणाला प्रतिसाद देऊन आपण तिथे उपस्थित झाला याबद्दल आपले आभार मानत असताना या प्रसंगी माझ्या सोबत संस्थेचे कोषाध्यक्ष मान्य दिलीपबाबू इंगोले, आमचे सहकारी सदस्य प्राध्यापक सुभाषराव बनसोड साहेब, मागील 1-1.5 वर्षापासून सातत्यानं शेती या विषयाशी संदर्भात संपर्कात असलेले आणि वेळोवेळी आम्हाला सूचना देत असलेले प्रसिद्ध पत्रकार आपल्याच जातीचे आहेत ते पत्रकार बंधूंच्या मान्य सुधीर भोंगळे साहेब, या प्रसंगी उपस्थित असलेले कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री डॉक्टर लांडेजी, विविध आमच्या महाविद्यालयाचे हॉर्टिकल्चरचे देशमुख डॉक्टर देशमुख, त्याचबरोबर ढोबळे कुठे आहेत, ढोबळेजी, खाडेजी, कुमार बोबडे आणि आपण उपस्थित सर्व. मागच्या वर्षी भाऊसाहेबांच्या 125व्या जयंतीच्या पर्वावर कृषी क्षेत्रामध्ये भाऊसाहेबांचं फार मोठं काम असल्यामुळे आम्ही एक कृषी प्रदर्शनी जी विदर्भातली अद्वितीय अशा प्रकारची प्रथमच जिवंत पिकाची प्रदर्शनी आम्ही इथं आयोजित केली होती. त्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने फार सुंदर असा, प्रचंड असा, सुंदर म्हणण्यापेक्षा प्रचंड असा प्रतिसाद शेतकरी बांधवांचा आम्हाला मिळाला. आणि भाऊसाहेबांनी कृषी क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करत असल्यामुळं आणि देशाचे कृषी विभागाचं नेतृत्व सुद्धा त्यांनी 10 वर्ष केलं असल्यामुळं संस्थेच्या सर्व आमच्या सहकाऱ्यांचा असा मानस होता की दरवर्षी भाऊसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं कृषीची संबंधित काही ना काही, कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी संस्थेच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये व्हावा या दृष्टीनं आम्ही यावर्षी केळी पिकाच्या
प्रात्यक्षिक शेतामध्ये प्रात्यक्षिक दाखवून उभं करून त्यावर परिसंवाद येत्या 25 तारखेला आयोजित केलेला आहे. त्यामध्ये केळीशी संबंधित सर्व तज्ज्ञ मंडळी आणि विशेष बाब म्हणजे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेसोबतच जैन इरिगेशन जळगाव यांचा सुद्धा तेवढाच पुढाकार आणि सहभाग या परिषदेसाठी पीक उभं करण्यासाठी, त्याला वारंवार वेळोवेळी त्याच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे तज्ज्ञ मागील मे महिन्यामध्ये आम्ही ही सर्वप्रथम लागवड केळीची केली आणि आज तारखेला जवळजवळ 70 ते 80% निस्वन केळी फळांची झालेली आहे. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.